रोखोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। नमस्कार, रोखोक न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। माढा लोकसभा मतदारसंघात जी सध्याची हालचाल आहे चालू घडामोडीची, तर भाजपचे युवा नेते रणजित ठवरे हे आपल्याला निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये काल मच्छिंद्ररावांचा अपमान करण्यात आला। एकेरी भाषेत उल्लेख केला मच्छिंद्र ठवरे असता धैर्यशील भायांनी। धैर्यशील भाया किती जर केलं तर मच्छिंद्ररावांपेक्षा वयाने तर लहान आहेत। आम्ही एवढ्या वर्षापासून मच्छिंद्ररावांचे कट्टर विरोधक असताना गावात कधी एकेरी उल्लेख केला नाही। गावात घराघरात मच्छिंद्ररावांनी भांडण लावायचा प्रयत्न केला, पण आम्ही कधी मच्छिंद्र ठवरे कुठंच ओळख सांगितली नाही किंवा भाषणात बोलत नाही कधी। मच्छिंद्ररावच म्हणतो। हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना काल पटलेलं नाही। अशी जर वागणूक धैर्यशील भायांच्याकडून जर मिळणार असेल तर धैर्यशील भायांचा पराभव हा निश्चित आहे म्हैसूर तालुक्यातून। तर नक्कीच मतदार कमी होणार त्यांना। आणि माढा मतदारसंघातल्या जनतेला माझं हेच आव्हान आहे की पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या। म्हैसूर तालुक्याचं तर भवितव्यच बदलणार आहे पुढच्या 5 वर्षात, कारण MIDC म्हैसूर तालुक्यामध्ये येते। तालुक्यातल्या कारखानेदारांची अवस्था बघितली तर म्हैसूर तालुक्यातलाच ऊस फलटणच्या कारखान्याला गेलेला आहे। 31 रुपयेपर्यंत दर रणजितसिंह नाईक निंबाळकर दिला आहे। तर अकलूज यशवंतनगरच्याच कारखान्यांनी 26-27 रुपये सुद्धा दर दिलेला नाही। मग तोच ऊस आहे बघा ना। म्हैसूर तालुक्यातली जनता काय आता जिडी राहिलेली नाही। बांधावर बसलेला दारा मोडत शेतकऱ्याला सुद्धा ती आजची काय अपडेट आहे ती लक्ष देते कळते। मोबाईलवर प्रत्येकापाशी मोबाईल आहे, त्याच्यामुळं शेतकरी वर्ग व मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र आल्यामुळं ही शेतकरी वर्ग मतदार भाजपच्या मागे आणखी पूर्ण ताकदीनं वाढलेला आहे। आणि उत्तमराव जानकरांची खेळी ही धनगर समाजाच्या लक्षात आलेली आहे। त्याच्यामुळं धनगर समाज जातीवरती मतदान करणार नाही। उत्तमराव जानकरांना कुठंही मोहिते पाटलांनी शब्द दिला नाही किंवा काल दिला असेल तर काल म्हणायला पाहिजे होतं कालच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये की उत्तमराव जानकरांना आम्ही आमदार करणार आहे। कार्यकर्त्यांची भावना होती काल। चालू भाषण जयंतराव पाटलांचं असताना सुद्धा कार्यकर्ते उठून तिथं म्हणत होते की मोहिते पाटलांकडून आमदार करणार असा शब्द घ्या। तर मोहिते पाटलांचं एवढं मोठं मन झालं नाही बोलायचं। त्यामुळं उत्तमराव जानकरांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यामध्ये अशी चर्चा आहे की मोहिते पाटलांवर विश्वास ठेवणं हे आपली चूक होणार आहे। म्हणून धैर्यशील भायांचा जास्तीत जास्त मताने पराभव हा निश्चित ठरलेला आहे।